लाईट मारते शाणी, व्हिडिओ काढते. मोठी झाली तू, तुझ्या मोठीच आहे. मोठी झाली काय शाणी? चल वेलकम बोल, व्लॉग चालू करू. व्लॉग हात लावून आलाय काल हा, दाखव. आणि आता काय बोलत होतं, कोणाचं लग्न आहे? कोणाचं आहे लग्न? कोणाचं लग्न आहे? कोणाचं आहे? कोणाचं लग्न आहे? कोणाचं आहे? तुला माहितीये ना माझे पप्पा हा व्लॉग बघत असतात. मग मी कुठे काय बोललोय? मी काय बोललोय? नमस्कार. मगाशी आम्ही झोपलेलो, आता आम्ही उठलोय आणि आम्ही आज ट्रेडिशनल कपड्यामध्ये का आहोत? कारण आज आहे गणेश चतुर्थी. मागी गणपती बोलला ना? मागी गणपती. म्हणून मग आम्ही विचार केला की जरा व्हिडिओचा वाईब पण तसाच ठेवू आणि आपण पण तसेच राहू, म्हणजे आपल्याला असं लक्षात राहील आज काहीतरी आहे, छान आहे. नेहमी सारखं तेच घरच्या कपड्यांमध्ये. म्हणून विचार केला आज सगळी कामं आपण चांगल्या कपड्यात करायची. मग पटापट उठलो, सगळे घर आवरलं, कपडे बिपडे धुतले, सगळं झालं. आता फक्त जेवण बनवायचं, ब्रंच. आम्ही आज लंच, आम्ही तुम्हाला माहिती आहे सॅटर्डे संडे आम्ही असं प्रॉपर लंच करत बसत नाही. तरी कालची छोले भाजी आहे, तुला खायचं असेल तरी खाऊ शकतोस. तर बघत राहा. आणि काय बोलायचं बोल. आणि खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग करतोय आणि फर्स्ट टाइम आम्ही जे बनवतोय तुम्ही आज बघणार आहात, कारण आम्ही लास्ट टाइम कधीच बनवलेलं नाहीये आणि तुम्हाला दिसलं पण नाही. आणि ते असं आहे की आपल्या हातात नाहीये, तर ते डिझास्टर पण होऊ शकतं. सो बघत राहा. स्विगीवरनं आम्ही सकाळ सकाळ जेवणाचं सामान मागवलंय, कारण बाहेर जाऊन आता कोण आणतं. तर 2 पिशव्या भरून आमचं सामान आलेलं आहे. त्याच्यातली एक पिशवी मला दिसते ती अशीच टाइमपास चटरपटर खाण्याची पिशवी आहे. तर पहिले मी तुम्हाला ती दाखवतो. पहिले त्याच्यात काय आहे, पुष्पा. दुसऱ्या पिशवीमध्ये सगळं सामान आहे, त्याच्यात थोडंसं चटरपटर पण तुम्हाला दिसेल. पण हे सामान आहे आज आणि उद्याच्या जेवण बनवण्यासाठी. तर आमच्यासोबत आज आणि उद्याच नाही, अजून वीकभर थोडंफार भरपूर भर. तर बघत राहा. तर हे सामान आहे रवा, इनो, गाजर, घी थोडंसं आणि दही. आजसाठी काय बनवतोय? आम्ही बनवतोय हे, काय लिहिलंय याच्यावर? रवा इडली. येस. काहीच लिहिलेलं नाही, तू झाकलंयस ते दोन्ही हाताने. हे बघा, इडली. हे बनवतोय आम्ही, हे इडली. फर्स्ट टाइम आम्ही असं अटेम्प्ट करणार आहोत. आम्ही इडली पहिले नाही बनवलेली आहे. पण एक सेकंड मला सांग, इडली बनवायचं भांड आहे तुझ्या घरी? हो. कुठे? शोध काय टाइम वेस्ट करू इकडे. मग आता एवढं मागवण्याच्या आधी तुला नाही सुचलं की भांड लागणार आपल्याला? सगळ्यांच्या घरात असतं भांड, मग इकडे पण असणार, फक्त शोधावं लागेल. काय मी आधी इडली नाही बनवायचो ना लहानपणापासून. तुम्ही कधीच घरात इडली नाही? मी नाही बनवायचो. पण तुझं लक्ष तर असेल. नाही, मी बनवायचो. घरात लक्षच नसतं, कळालं तुम्हाला? ह्याचं कधीच घरात लक्ष नसतं अजिबात. ज्या शाळा छोटू गेट लॉस्ट बंद करतेय मी आता. मला शोधू देणे तर माझं तर डोकं असं होणार आहे आजच्या चांगल्या दिवशी. एवढं सगळं सामान मागवताना बोलला ना इडलीचं सामान भांडच नाहीये. एक मिनिट इकडे माझ्यासोबत. हे दे माझ्या हातात, तुला नाही गरज याची. काय हे? ह्या पातेल्यात काय बनवायचंय? तुझ्या दुसऱ्या लग्नाचं सामान जेवण बनवणारच का या पातेल्यात? माझं दुसरं लग्न होणार आहे. मग शाणे, इथे इडलीचं भांड होतं आमच्याकडे. इडली नाही, सॉरी, दुसरं लग्न करायला निघतोयस तू? नाही, माझ्या मम्मी पप्पा बघतात व्लॉग. मी सांगतोय इकडे माझ्याकडे सगळं. एक पहिलं कपाट उघडलं आणि मला इडलीचं भांड सापडलं. तुम्हाला हिने काय काय नाही सांगितलं माझ्याबद्दल? आप्याचं पण आहे, सगळं आहे माझ्याकडे, सगळं आहे. सांगावं पण लागतं. आप्याचं भांड आहे बघा, काय काय आप्याचं भांड दिसतंय, इडलीची भांडी दिसतायत. ही मम्मा, ही मम्माच कर आता. हे काय इडली कुठे? हो, थांब जरा, ह्याच्यात असणार. हे उघड किंचाळतोय किती तू, हळू बोल ना. लवकर उघड. सगळं मलाच काढायला लावतो. आय एम मॅन ऑफ दिस हाऊस. नावं ठेवली ना, आता काढ. काय आहे? साफ करावं लागेल. काय बोलतात त्याला? साफ करावं लागेल. काय साफ आहे बघा. आता इडल्या जेवढ्या आहेत ना तेवढ्या दोन सेट इडल्या झाल्या पाहिजे त्याच्यात, समजलं ना? तेवढं रवा, मला मेजरमेंट थोडा गडबड आहे. स्वतःच्या मेजरमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे, दुसऱ्यांच्या घरी भांडी शोधायला निघाली आहे. दुसऱ्यांच्या घरी? माझं घर नाहीये. म्हणजे माझे मम्मी पप्पा ब्लॉग बघतायत हे, कळलं ना? म्हणजे माझं घर नाहीये. तुझंच घर आहे. दुसऱ्यांच्या घरी म्हणजे किंचाळतो का? हळू बोल ना. इतरांच्याकडे जाऊ. म्हणजे काय बोलतात त्याला, विचार. नवऱ्याच्या घरी जाऊन भांडी. नवऱ्याचंच घर असतं, बायकोचं कधीच घर नसतं.
हेच करत बस. मी इकडे कामवाली बाई आहे ना. नाही. हा तर भांड नाचना जाने अंगण तेडावाली गोष्ट करते, इतरांना नावं ठेवायची. बनवा चला त्या लवकर लवकर. जसं अनिता ताई बोललेली, 1 वाटी रव्यासाठी थोडस अर्धा वाटी. भरणा लवकर. अर्धा वाटी काय? अर्धा वाटी दही. हा माझी मम्मीने जेव्हा पण हे इडली रवा बनवलं, रवा इडली बनवलं तेव्हा तिने नॉर्मल रवा यूज केलाय. पण आम्हाला आता स्विगीवरती इडली रवा मिळाला म्हणून मग आम्ही हा घेतला. 1 वाटी. त्याच्यामध्ये दही. हे त्या दिवशी आम्ही दही मागवलेलं. काय करायला माहितीये, छोले खूप टेस्टी झालेले. खरंच. अर्धा वाटी कोण मोजणार? ते तेवढं कळतं. ही अर्धा वाटी नाहीये ना गाईस, खरं सांगा. अर्धा वाटी. चुप रे, तू माझं हे नको बिघडवू. आता ह्याला या रव्याला आपल्याला दहीमध्ये असं बॅटर करून थोडा वेळ ठेवायचंय, म्हणजे रवा आपला सॉफ्ट होईल आणि फुगेल. पण त्याच्यामध्ये आपल्याला इनो पण टाकायचंय. थोडंसं पाणी ऍड करते कारण की रवा पूर्ण भिजला नाहीये. हे ना रवा असा पूर्ण आधी सॉफ्ट झाला पाहिजे. थोडंसंच पाणी टाकलं, अर्धा वाटी. हे ना लिंबूदार इडली बनव. हे किती चमचा सांगितलेलं? हे चमचा अर्धा. हा. आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑइल पण टाकायचंय. 1 चमचा ऑइल. 1 चमचा ऑइल गळतंय साफ. थोडं जास्त पडलं. लोक मला थोडं अजून पाणी घालूया. शाबाश, कर पटापट कर. टाइम नको लावू जास्त. लवकर लवकर. आहे कुठेतरी आहे. आता हे मी असं थोडा किती वेळ ठेवायचं? 15 मिनिटं ठेवू. तोपर्यंत मी खाणार माझे ऑरेंज लेज. आणि मी खाणार हे वाले. काहीतरी खातो आम्ही गाईस, दररोज नाही मागवत आम्ही, कधीतरी हे आणतो आणि खातो. हा नकली फ्लेवर खातो. तर टाइम वेस्ट न करता आम्ही विचार केला की आम्ही जरा ग्रीन चटणी बनवू. तर हे मला स्विगीवरती 50 रुपयालाच मिळालं, ज्यात कोकोनट आहे, लसूण, आलं, मिरच्या आणि हे कमी आहे म्हणून मी हे तर मागवायचंच होतं. बट ग्रेटेड कोकोनट मिळालं मला. तर आता ह्याची पटकन चटणी बनवतो. आणि मी ना हे असे पील केलेले लसूण मागवते, पण हे चांगले नसतात लॉंग टर्मसाठी. फक्त मी आता चटणी वगैरे बनवायचे म्हणून मी हे मागवले, म्हणजे हे 1-2 दिवसात संपून जाणार. प्रिय पत्नी प्रिय पत्नी, तर अंदाज सांग ना जरा. मला केस बांधायचे पण तुटलेत यार. प्रिय पत्नी. एवढे मिरच्या मी जास्त घेते बिकॉज आम्हाला तिखट लागतं. एवढे सारे कोथिंबीर. वा. प्रिय पत्नी, प्रिय पत्नी. एवढे सारे लसूण, कारण की आम्हाला लसूणची टेस्ट पण खूप आवडते. अरे पाडला नाहीस? पाड ना. मग ह्याच्यामध्ये आलं थोडंसं आणि थोडंसंच टाकायचं कोकोनट, नाही तर कोकोनट लागेल. हा. आता हे कोकोनट उद्या परवा भाजीमध्ये जाणार. वा. आता तू नसती शिवानी तर मला कोणी हे सगळं खायला दिलं असतं. तुझ्या दुसऱ्या बायकोने. माझी का दुसरी बायको असेल? आणि तुम्हाला माहितीये काय, एक मिनिट तुम्हाला माहितीये काय, हे दाखव, त्यांना दाखवतो ना माझी प्रिय पत्नी. चला, हे जे आहे ना रब्बर, हे मगाशी हिने कुठे लावलेलं माहितीये का? याला लावलेलं रब्बर. दिस इज नॉट माय कप ऑफ. आणि बोलते अरे हे याला लहान होतंय. शट अप. एक गोष्ट विसरलो, मीठ कोण टाकणार? चवीनुसार नमक. चवीनुसार. आणि सगळं धुवून घेतलेलं आहे. आता बंद कर, आवाज नको. हे कोण करणार बंद? ते होतं टाईट. पत्नी. वास घेऊन बघ जोरात. तुझ्या रिएक्शन वरनं मला वाटतं थोडंसं वास घे ना. हा छान. मिरचीचा ठसका. पण मस्त वाढणार आहे. थोडंसं पाणी टाकूया आता. आजपासून मी ठरवलंय शिवानीला फक्त प्रिय पत्नी बोलायचं, बाकी काय नाही बोलायचं, कारण ती एवढं छान जेवण बनवते. छोटू कोण बोलतं? आणि मी माईक घातलाय, त्यांना ऐकायला जात असणार मी काय बोलते. हो शाणी.
प्रिय पत्नीच बोलणार मी आतापासून हिला. ती नसती तर मला कोणी एवढं छान छान जेवण बनवून दिलं असतं. थँक्यू. चटणी झालेली आहे. चटणी झाली आहे. चल आता बाकीचं करूया. गाजर किसायचं इडलीमध्ये टाकायला. तू किसायचं आहे गपचूप. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि आता थोडंसं जिरा टाकायचं वासासाठी. वा. आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं गाजर. खूप आवडते मला अशी इडली. तुझी मम्मी बनवायची ना, आधी मी भरपूर खाल्ली. हे जास्त पाणी पाणी पण नाही झालं पाहिजे आणि जास्त जाड पण नाही. त्याला परत जरा 15 मिनिटं ठेवायचं. फॉर सम रिझन हे रवा ना मेल्टच नाही होत. आय डोंट नो वाय. थोडं पाणी पाणी वाटतं. आपण रिस्क नको घेऊया. आधी ना आपण फक्त दोनच इडल्या बनवूया. हा चालेल. थोडं रिस्क मॅनेजमेंट. हा रे बघ ना, खूपच पाणी पाणी यार. नाहीतर आता आपल्याला ह्याच्यात वाढवावं लागेल. ह्याच्यात मध्ये ते घी लावून घेते एवढं. हा ते नाही तर निघत नाही. इडली चिटकून राहते. इडली होणार आहे ना पण काय माहिती, मला कळत नाही. नाहीतर आपल्याला रवा आपल्याला टाकावा लागेल. नाहीतर बघू का स्विगी काय. जेव्हा भूक लागली मला, मी आता थांबू नाही शकत दुसरं काहीतरी बनवायला. खूपच पाणी पाणी झालंय. मी तुला बोलवतो पाणी कमी टाक. देवाचं नाव घे आणि ठेवून दे. हे खूप पाणी झालंय. हे नाही होणार आहे. मग काय करायचं आता? हा काय करायचं आता? त्याच्यामध्ये रवा वाढवूया. ते सगळं करण्याऐवजी अजून एक मस्त ऑप्शन आहे माझ्याकडे. मस्त ऑप्शन आहे माझ्याकडे अजून एक त्याच्याऐवजी. हा तुला बाहेरच खायला मजा येते. घरात नाही, मला घरातलं मजा येते. पण अशा परिस्थितीत मला असं वाटतंय वी शुड रिसॉर्ट टू सम अदर वे. प्रयत्न चालू झालेले आहेत मित्रांनो. हे फ्लोट होणार आहे असं नाही. त्याचे ओके ओके ओके. चला देवाचं नाव घ्या, हात जोडा. हे काय आहे इडली? अरे रवा शिजला, मेल्टच नाही झाला यार. मला हीच इडली वाटते आत्ताची काढलीस तू हातून. ठीक आहे चल आपण ह्याला असं करत बसूया. हा चल बाहेर घेऊन चल. थोडं डिझास्टर झालंय. वाटत नाहीये पण थोडं काय झाली इडली. फक्त फुगली थोडी नाही. फुगली नाही. हा हे झाली आहे. फुगली नाही ना. बट माझ्या मम्मीची मस्त फुगते. तिने काहीतरी इनो आपला ते कमी पडला. आपल्याला जास्त टाकलं. चव तर बघू. शेपनी मला फरक नाही पडत, चवीने फरक पडतो. म्हणून ह्याच्यामध्ये इनो टाकून अजून ठेवलंय. येस. खाऊन बघ. कडक तर झाली म्हणजे अशी खाता नाही येणार ना तुला. नाही गरम आहे. खूप आहे. सॉफ्ट तर भरपूर आहे आणि गरम पण भरपूर आहे. कशाला मग घाई हवी आहे खायची. चांगली झाली आहे. टेस्टी तर खूप आहे. फक्त ती सॉफ्ट नाही, इडली नाहीये. हा ढोकळा टाइप झाला. इनो टाकला तर ह्याच्या सोबत अटेम्प्ट करू. पण मला भरपूर आवडली. आवडली. करा. ह्याला जर तडका दिला तर छान लागेल ना. कढीपत्ता आणि राईचा. नाही मला असंच खूप चांगलं. छान मेल्ट होते. मेल्ट होते. सगळं व्यवस्थित आहे. फक्त फ्लफी नाही झाली. फ्लफी नाही आली. इनो कमी पडल्यामुळे. पण व्हेरी गुड. गुड. फर्स्ट अटेम्प्ट, बेस्ट अटेम्प्ट. फायनली वी डिड इट. हे फुगलेले आहेत मस्तपैकी. आता जरा थंड होऊ दे मग ह्याला काढूया आपण. अरे मला वाट नाही भगवत रे. थोडं थंड होऊ दे. मला खूप भूक लागली. आणि घी नका लावू, तेल लावा. या ह्याला मी तेल लावलं तर हे छान झालं. त्याला मी घी लावलं तर थोडे फाटलेत. ओके थँक्यू मॅम. हा रे हे खरं डिफरन्स समजतो थोडा. चल बघा तरी कसल्या भारी निघतायत. हे बघ. हे बघा दोन काय निघतंय. वाव. आता एक तेलाची काढून बघूया. हे थोडं ना हे नाही झालंय, काय बोलतात, थंड नाही झालंय. हे झालंय थंड. त्याला थंड होऊ दे. मला जाम भूक लागते. छान निघतायत पण मला खूप. हे बघ ना. उलटी टाव. एक उलटी टाव. हे बघ. आणि फ्लफी झालेत आता. फ्लफी झालेत. हे बघ. हा आम्ही सारण सारण नाही काय बोलतात त्याला, बॅटर एकेकामध्ये कमीच भरलेलं म्हणून तुम्ही ते. आणि ते गाजर पण आहे ना ते थोडं हा फाटतं थोडंसं.
पण अतिउत्तम झालेत. व्हेरी गुड. एवढे खाणार आहोत आपण. मी खाणार. संपणार का इडली, संपणार का इडली बोलून बोलून सगळ्या इडल्या खाल्ल्यास. मी नाही खाल्ल्या. 3 ठेवल्यात मला 3. आणि तुम्हाला माहिती गाजरमुळे ना खूप गोड गोड खूप म्हणजे असं मध्ये मध्ये गोड गोड लागतं तर खूप टेस्टी लागतं. यस, मजा आ रहा है खाने को. व्हेरी नाईस. आणि आता आम्हाला जायचं आहे कुठे विसरलं. बिल्डिंग मध्ये गणपती अभिषेक. येस येस 3 वाजता. येस 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 येस. तर आम्ही त्याच्यासाठी रेडी होतो आणि ब्लॉग मग आता इथेच एंड करतो बिकॉज माहिती नाही तिथे किती टाइम लागेल वगैरे आणि काय काय करावं लागेल. तर म्हणून धन्यवाद आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल. अशीच आमचे ब्लॉग बघत राहा आणि आम्हाला काय इम्प्रूव्ह करायचं असेल तर नक्की सांगा. तुझं माईक कुठे बाय द वे. बाय बाय. वी लव्ह यू.